तैसे होय शरीर तै ते म्हणिजे खेचर, हे पद होता चमत्कार पिंडजनी. याप्रमाणे शरीर बनल्यावर त्याला खेचर म्हणजे गगनामध्ये संचार करणारा म्हणतात. देहधारी लोकांमध्ये अशा प्रकारचे शरीर बनणे म्हणजे एक प्रकारचा चमत्कार आहे. देखे साधकू निघोनी जाये, मार्गी पाऊलांची ओळ राहे, तेथ ठाई ठाई होये, हे अणिमादिक. असा साधक योगाचा अभ्यास करून पुढे निघून गेलेला असतो. त्या मार्गावर साधनरूपी पावलांची ओळ मागे राहते. त्या ठिकाणी अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशत्व, वशित्व इत्यादी सिद्धी असतात. परी तेणे काय काज आपण पया, अवधारी ऐसा धनंजया, लोप आथी भूतत्रया, देहींच्या देही. अर्जुना, हे लक्षात ठेव की या सिद्धींशी आपल्याला काय करावयाचे आहे. देहातल्या देहातच पृथ्वी, आप, तेज या 3 भूतांचा लोप होतो. पृथ्वी ते आप विरवी, आपा ते तेज झिरवी, तेजा ते पवनू हरवी, हृदया माझी. पाणी पृथ्वीला विरघळून टाकते, अग्नी पाण्याला आटवून टाकतो आणि हृदयाकाशामधील अग्नीला वायू नाहीसा करतो. पाठी आपणा एकला उरे, परी शरीराचेनी अनुकारे, मग तोही निगे अंतरे, गगना मिळे. पाठीमागे वायू एकटाच उरतो, तो शरीराच्या आकाराने राहतो. मग तोही काही काळाने हृदयाकाशातून निघून मूर्धन्याकाशात जाऊन मिळतो.